पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि दत्तात्रय भरणे यांना चांगलाच दणका दिलाय। जिल्हा नियोजन समितीमधून या तिघांनी घेतलेल्या निम्म्या निधीला चंद्रकांतदादा पाटील यांनी कात्री लावली आहे, तर विरोधी पक्षातील उर्वरित आमदारांच्या निधीतील 1 रुपयाही कमी केला नसल्याची माहिती चंद्रकांतदादा पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली। पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। नियोजन समितीच्या निधी वितरणातील स्थगिती उठवली आहे। पालकमंत्री म्हणून पुणे जिल्हा नियोजन समितीच्या कामांची आपण तपासणी पूर्ण केली। त्यानंतर झालेल्या बैठकीत पुणे जिल्ह्याच्या 303 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली। महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी वाटपात भेदभाव केला होता। सत्ताधारी आमदारांनाही पुरेसा निधी दिला नव्हता, पण अजित पवार यांनी स्वतःसाठी 80 कोटी रुपयांचा विकास निधी घेतला, तर तत्कालीन मंत्री दिलीप वळसे पाटील आणि दत्तात्रय भरणे यांना प्रत्येकी 40 कोटी रुपये निधी दिला होता। त्यामुळे त्यांच्या 50% निधीला कात्री लावल्याचं नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितलं। यात विरोधी आमदारांना सुद्धा याआधी त्यांचं सरकार असताना जी कामं मिळाली होती त्यात 1 रुपयाचे काम कमी न करता मी सगळी कंटिन्यू केली। माननीय अजितदादांनी मात्र इतर आमदारांना त्यांच्या 10 कोटी 13 कोटी 10 कोटी 13 कोटी देऊन स्वतःला 80 कोटी घेतले होते। दिलीप वळसे पाटलांनी स्वतःला 40 कोटी घेतले होते आणि माननीय मामा भरणेंनी 40 कोटी घेतले होते। त्या सगळ्यांचे मी निम्मे केले, पण निम्मे ठेवले। सध्या विरोधी पक्षात असलेल्या इतर आमदारांचा निधी कायम ठेवल्याचं नामदार पाटील यांनी सांगितलं। पवार, वळसे पाटील आणि भरणे यांचा कमी केलेला निधी संरक्षित ठेवला जाईल। नियोजन समितीच्या निधीचं पुनर्विलोकन करताना गरजेनुसार त्याचं वितरण केलं जाईल। देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त सरकारी नोकरीतील 75,000 पदं भरली जाणार आहेत। त्याअंतर्गत पहिल्या 2100 तरुणांना नेमणूक पत्र दिली आहेत। ग्रामविकास आणि पोलीस विभागातील प्रत्येकी 20,000 पदं भरण्याची जाहिरात लवकरच निघेल, असंही त्यांनी सांगितलं। मराठा आरक्षण स्थगित झाल्यानं रखडलेली नेमणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे, असंही नामदार पाटील यांनी सांगितलं। दरम्यान महाराष्ट्र आणि कर्नाटकचे राज्यपाल तसंच सीमा भागातील 10 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची बैठक आज कोल्हापुरात पार पडली। सीमा भागातील रहिवाशांना होणारा त्रास आणि वादविवाद टाळण्यासाठी हे एक मोठं आणि सकारात्मक पाऊल असल्याचं उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलंय। महाराष्ट्र कर्नाटक सीमावादामध्ये गावं एकमेकाला एक्सचेंज करण्याचा विषय वर्षानुवर्ष भिजत पडला आहे। सुप्रीम कोर्टात तो आहे, त्यावर आपण कोणीच काही करू शकत नाही। तोपर्यंत जी मराठी भाषिक गावं कर्नाटकात गेलेले आहे, तिथे कर्नाटक प्रशासनाने त्यांना त्रास देऊ नये, त्यांनाही या भारताचे नागरिक म्हणून ज्या ज्या सुविधा आहेत त्या द्याव्यात। आणि महाराष्ट्रामध्ये जे कर्नाटकची गावं आलेली आहेत, खूप आले, जत वगैरे भागामध्ये, लातूर, उस्मानाबाद या सगळ्या भागामध्ये, त्या महाराष्ट्रामध्ये आलेल्या कर्नाटकच्या गावांना महाराष्ट्र शासनाने त्रास देऊ नये, तेही भारताचे नागरिक आहेत, त्यांना सुविधा नीट द्याव्यात। याच्यातून खरं म्हणजे 90% म्हणजे याच्यातून अधिकांश प्रश्न संपले पाहिजेत। याच्यामध्ये सुद्धा जे काही सुप्रीम कोर्टात जोडलेलं नाही आहे, याच्यामध्ये सुद्धा जी खळखळ चालते, त्यातून वाद निर्माण होतात आणि मनं कलुषित होतात, याच्यातून दोन्ही राज्यपालांनी पुढाकार घेऊन या संबंधित 10 जिल्ह्यांचे DSP, कलेक्टर आणि संबंधित शासकीय अधिकारी बोलवून या गोष्टी ज्या सुप्रीम कोर्टात नाहीत त्या चर्चेने सोडवता येतील का, असा आज प्रयत्न केला असेल। त्याचं कारण ती पूर्णपणे 2 राज्यपालांनी बोलवलेली राजकीय नेत्याने त्याच्यामध्ये सहभाग देऊ नये एवढ्यासाठी मग कोणाकोणाला बोलवायचं, त्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना बोलवलं। अशी एक बैठक झाली आणि हे खूप मोठं सकारात्मक पाऊल आहे।